आदरणीय पत्रकार संघाचे अध्यक्ष मोरे साहेब, सर्व आपण पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र नगर परिषदेमध्ये, त्याला मी सगळ्या आमच्याकडचे जे पत्रकार मित्र आहेत त्यांच्याशी थोडंसं इंटरॅक्शन केलं. कारण जेवढी माहिती पत्रकारांना असते, कारण मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये करू नका हो, तुम्हाला आवाज वाढवू नका. आवाज मी कधीच आयुष्यात वाढवला नाही. बघा, तुम्हाला जेवढी माहिती असते क्वचित माहिती असते. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतला, आधी मी जरी एज्युकेशन डिपार्टमेंटचा मंत्री असलो तरी मुंबईच्या शाळांमध्ये काय चाललं आहे हे मला माहिती असू शकत नाही. कारण तो डिटेलचा भाग आहे ज्याच्यामध्ये जायला आम्हाला फार कमी वेळ असतो. मुंबईच्या संदर्भात मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की डेडिकेटेडली 3 दिवस हे सोमवार, मंगळवार, बुधवार मी मुंबईमध्येच राहणार. इन एनी केस कुठलेही कार्यक्रम असले, अगदीच जर इमर्जन्सी मीटिंग कुठे दिल्लीला वगैरे लागली तर ही बाब अलाईद आहे. त्याच्यापैकी बुधवार हा मी स्पेशली महापालिकेसाठी ठेवलेला आहे. दर बुधवारी 2 ते 4 हे मी नागरिकांच्या समस्या ऐकून घेईन, ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतात त्या. आणि 4 ते 5 हे मी काही टार्गेट दिलेली आहेत कॉर्पोरेशनला की ही टार्गेट तुम्ही एवढ्या मुदतीमध्ये पूर्ण केली पाहिजे. मी साधारण एक 42-43 मुद्दे दिलेले आहेत. हे 42-43 मुद्दे हे वेळेवर पूर्ण करावे अशी माझी अपेक्षा. आज एक नवीन मुद्दा मला कळला की हँगिंग गार्डनच्या संदर्भातला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे काय झालेलं आहे की आता टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे. आपल्याला ज्या वाहिन्या असतात त्याच्यामध्ये बोगदे असतात, त्याच्यामधून ज्यावेळेला पाणी जातं त्यावेळेला त्याचं इरोजन होत असतं, म्हणजे त्याचा रफ सरफेस होतो आणि त्याच्यामध्ये हे होतं. सेम कंडिशन रिझर्वायरबद्दल असू शकते की अनेक वर्ष रिझर्वायर वापरल्यानंतर त्याला मेंटेनन्सचं काम निघू शकतं. परंतु ही कामं आता रोबोट करतो परदेशामध्ये की त्याला ग्लाससारखं लेअर द्यायचं आणि त्याचं पुढचं लाईफ 50 वर्षांनी वाढतं. तर मी काय एवढ्या डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीत जात नाही. तुमची मी बातमी वाचली की या ठिकाणी एवढी झाडं तोडायला लागणार आणि मग तिथं ते रिपेअर करायला लागणार. त्याला माझ्या मनात आलं की हा विषयसुद्धा माझ्या आता याच्यामध्ये घेतला पाहिजे. असे मी दर ह्याला त्याची हे करत असतो, म्हणजे रिव्ह्यू घेत असतो. हा रिव्ह्यू अशासाठी घेतला पाहिजे की आपल्याला टार्गेट ओरिएंटेड काम करायला लागेल मुंबईमध्ये. हा एक भाग आहे. आणि नवीन संकल्पना राबवत असताना काही संकल्पना जे आमचे आता प्रोजेक्ट सुरू आहेत, ह्या प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त आम्ही 2 नवीन संकल्पना मुंबईमध्ये राबवतो आहे. त्याच्यामध्ये एक आहे ती ह्याचं डे केअर सेंटर सिनियर सिटीजन्ससाठी, जी आमची बजेटचा भाग आहे की बजेटच्या घोषणेमध्ये सिनियर सिटीजन सेंटर्स हे आलेलं आहे. तुम्ही न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये गेलात तर तिथं सकाळच्या वेळेला सिटी बसेस जातात, ज्येष्ठ नागरिकांना एकत्र घेऊन येतात आणि मग त्यांना कशाची आवड आहे, कोणाला कॅरमची आवड असते, कोणाला चेसची आवड असते, कोणाला रीडिंगची आवड असते, वेगवेगळ्या तऱ्हेचं असतं. शेवटी एकटंच राहणं घरामध्ये यांनी जे डिप्रेशन येतं हे दूर करण्याच्या दृष्टीने पाश्चात्य देशांमध्ये हा कन्सेप्ट वापरला जातो. आणि संध्याकाळच्या वेळेला सिटी बसेस त्यांना पुन्हा सोडून येतात. तर मी त्याच्यामध्ये असंही म्हटलं की दुपारच्या वेळेला त्यांना शिवभोजन थाळी द्या, त्यांची हेल्थ चेकअप करा. आणि हे आम्ही ट्रायल बेसिसवर मी सांगितलेलं की प्रत्येक जे आपल्याकडे मतदारसंघ आहेत ह्याचे किंवा वॉर्ड्स आहेत, आपल्याकडे एकंदर 8 वॉर्ड्स आहेत. तर 8 वॉर्डमध्ये तरी प्रत्येकी एक सुरू व्हावं. ट्रायल बेसिसवर पहिले 2 आम्ही सुरू करतो आहे. आणि मी माझा जो हे आहे एकंदरच ॲप्रोच हा प्रत्येकाने आपल्या भागामध्ये केअर घ्यावी. समजा मुंबई उपनगरचे लोढासाहेब असतील तर लोढासाहेब त्यांच्या एरियामध्ये ही स्कीम राबवायची वगैरे हा निर्णय ते घेतील. परंतु मुंबई सिटीमध्ये, कारण मुंबई सिटी कम्पॅरेटिव्हली छोटा एरिया आहे मुंबई उपनगरापेक्षा, आणि इथं जो येणारा प्रत्येक मनुष्य आहे, मुंबई शहरात जायचं म्हटलं की एअरपोर्टला उतरतो, परंतु मुंबई सिटीमध्ये सचिवालय आहे, सगळी आमची कार्यालय 100% इथंच आहेत. आणि हे गृहीत धरून की मुंबईची राजधानी आहेच, म्हणजे मुंबई शहर आहे, मुंबई उपनगरसुद्धा आहे, पण मुंबई शहर विशेषतः मुंबईची राजधानी आहे, हे गृहीत धरून ते उत्कृष्ट शहर झालं पाहिजे असं एक आम्ही हे केलेलं आहे. आणि हे जुनं शहर असल्यामुळे इथल्या प्रॉब्लेम्स वेगळे आहेत मुंबई उपनगरापेक्षा. आणि म्हणून आपल्याशी मी आज एक हितगुज अशासाठी ठेवलं होतं की आपल्या काही सूचना आहेत का, आणि मग त्या सूचनांची आम्ही अंमलबजावणी किती इफेक्टिव्हली आणि किती फास्ट करू शकतो, हा त्याच्यातला एक भाग आहे. दुसरा कन्सेप्ट जो होता मुंबई शहरासाठी तो होता की मुंबईमध्ये आपण कॉर्पोरेशनच्या माध्यमातून
शिलाई मशीन देतो, घरघंटी देतो, परंतु ॲक्च्युअल ह्याचा महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी किती फायदा होतो हा प्रश्न असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये फूड ट्रक्स देण्यात आले, परंतु त्याची पॉलिसी बनवलेली नव्हती. मग आम्ही थोडंसं असं केलं की तुम्ही ह्याची पॉलिसी बनवावी. आणि दुसरा एक निर्णय असा घेतला की मुंबईच्या ज्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला ट्रॅफिक नसते, जसं तुम्ही कुठल्याही युरोपियन देशामध्ये गेलात तर संध्याकाळच्या वेळेला जिथं ट्रॅफिक नसते तिथं ट्रकमधून टेबल खुर्च्या येतात, त्या मांडल्या जातात आणि मग महिला बचत गटांना डायरेक्टली रोजगार निर्माण होऊ शकतो, जे आता आम्ही कोळीवाड्यामध्ये करतो आहे. कोळीवाड्यामध्ये आम्ही काय करतो आहे की फूड कोर्ट तयार करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळेला जर कोळी महोत्सव झाला तर तेवढ्यापुरता त्यांना बिझनेस मिळतो, पण त्या खाण्याचं अट्रॅक्शन एवढं आहे आणि त्या जागेचं हे एवढं असतं की तिथलं असलेलं ॲम्बियन्स ह्याला खूप महत्त्व आहे. मग तिथं एखादा आपला कोळ्यांचा पारंपरिक वेशामधला नाच असू शकतो, जी मुंबईची ट्रॅडिशन आहे. आणि ती मुंबईची ट्रॅडिशन जिवंत ठेवायची असेल तर ॲक्च्युअल आलेल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की हे ट्रॅडिशनल आमचं कोळी नृत्य आहे आणि त्याच्याचबरोबर हे आमचं ट्रॅडिशनल फूड आहे. अगदी जरी कोळी लोकांच्या घरामध्ये 2-2 खोल्या जरी भाड्याने दिल्या पर्यटकांसाठी तरी लोकांची तिथं राहायची तयारी असते. हा कन्सेप्ट परदेशामध्ये राबवला जातो. आपल्याकडे एवढे सुंदर कोळीवाडे आहे पण आपण कधी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आपल्या कोळीवाड्यांचे डिसॲडव्हान्टेज काय असतात की तिथं आपण मासे सुकवतो, आपली ती ट्रॅडिशन आहे मासे सुकवणं. तेच जर आपण ह्याच्यामध्ये सुकवले, ज्याला सोलार ड्रायर म्हणतो, 24 तासामध्ये मासे सुकवले जातात, त्याच्यावर पक्षी वगैरे बसत नाहीत आणि त्याला प्रीमियम मार्केटसुद्धा मिळू शकेल. म्हणजे हे काही नवीन कन्सेप्ट आपल्याला आणायला लागतील मुंबईमध्ये, कारण मुंबई आपण मुळात कोळी लोकांनी वसवलं, हे मूळचे रहिवासी कोळी आहेत आणि हे आपण बऱ्याच वेळेला विसरून जातो. म्हणून आम्ही सध्या 3 कोळीवाडे ट्रायल बेसिसवर घेतले. त्यामध्ये एक कप परेड आहे, दुसरा आहे तो वरळी आहे आणि तिसरा आहे ते माहीम आहे. तिन्हीकडे कामं सुरू झालेली आहेत, परंतु पावसामध्ये होड्या सगळ्या वर काढल्या जातात आणि त्याच जागेमध्ये त्या ठेवल्या जातात. त्याच्यामुळे मध्यंतरी थोडंसं क्लायमेट खराब होतं म्हणून कामं थांबलेली आहेत. ह्याला मी 2 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे. 2 महिन्यामध्ये हे तिन्ही कोळीवाडे सुरू झाले पाहिजे आणि मग मोठे कोळीवाडे सबर्बमध्ये सुद्धा आहेत, मग त्याचं आम्ही काम सुरू करू शकतो. दुसरा काही संकल्पना अशी होती की जिथं बाणगंगासारखा तलाव आहे तर संध्याकाळच्या वेळेला तिथं आपण जर म्युझिकल, म्हणजे ज्याला आपला क्लासिकल म्युझिक म्हणतो, तबला आहे, सारंगी आहे, म्हणजे जे काय क्लासिकल म्युझिकमध्ये येतं ते सगळं, आणि कुल्हडमधून चहा दिला किंवा काही स्नॅक्स दिले तर पायरीवर बसून लोक ते एन्जॉय करू शकतात. त्याचा आम्ही एक पूर्ण कार्यक्रम घेतला आहे की कशा रीतीने बाणगंगाचा विकास करायचा. आणि बाणगंगाच्या ह्याच्यामध्ये वाळकेश्वरचं मंदिरसुद्धा त्याच परिसरामध्ये आहे. आता ते वाळकेश्वर नाव त्याच्यावरूनच पडलं आहे. हा सगळा मुंबईचा इतिहास आहे. मध्ये मध्ये काही अतिक्रमणं झालेली असतील तर त्यांना डिस्टर्ब न करता त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं हा सुद्धा याचा एक भाग आहे. आता ज्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई शहर वसवलेलं आहे तिथं जर तुम्ही गेलात तर मुंबादेवीच्या देवळात जाईपर्यंत सगळं कंजेस्टेडच आहे. तर त्याचा आम्ही एक विकास आराखडा बनवलेला आहे. तो जवळजवळ 220 कोटीच्या आसपासचा विकास आराखडा आहे. जे उज्जैनमध्ये घडलं किंवा काशी विश्वेश्वर मंदिराच्या संदर्भात जे घडलं तसंच मुंबादेवी उभं केलं जाणार आहे. आता महालक्ष्मीला तुम्ही गेला तर कंपल्सरी पायऱ्या चढून जायला लागतात, तिथे लिफ्ट नाही आहे. ट्रस्ट एक बिल्डिंग करते ज्याच्यामध्ये लिफ्ट असणार, ज्याच्यामधून आपल्याला जाण्याच्या ज्या सुविधा आहेत. आणि दुसरं आम्ही असं केलं की आकृती पार्किंग जे आहे कॉर्पोरेशनचं हे फुल कॅपॅसिटीने वापरलं जात नव्हतं. तर आकृती पार्किंग ते महालक्ष्मी टेम्पल आम्ही नव्याने एक रस्ता तयार केला आहे. मी पालकमंत्री झाल्यावर लगेच त्यांना सांगितलं की इझिली लोकांना मंदिरामध्ये पोचता आलं पाहिजे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो 15 तारीखपासून ही सुविधा सुरू होईल. त्याचं आता कॉन्क्रिटिंगचं काम चालू आहे. 15 तारीखपासून भाविक त्या रस्त्याने महालक्ष्मीच्या देवळात जाऊ शकतात. आपला एक सहानुभूतीचा दृष्टिकोन असा असतो की जे लोक तिथं व्यापार करत आहेत त्यांना कशा रीतीने व्यवस्थित रिहॅबिलिट करता येईल हे बघितलं जाईल. आणि आता मी कोल्हापूरचा जेव्हा पालकमंत्री होतो त्याला 15 तारीखच्या आधी आम्ही भाविकांच्या रांगा इमारतीमधून नेण्याची सोय केली तिथं. कारण भाविक उन्हामध्ये उभे राहतात, इथं मंडप घातला जातो मुंबईमध्ये, परंतु ह्या परमनंट स्वरूपाच्या सोयी जिथं झाल्या पाहिजेत. हीच बाब आहे ती सिद्धिविनायकच्या संदर्भातले. म्हणजे ही 3 मंदिरं मोठी आहेत की ज्या ठिकाणी फॅसिलिटीज अधिकच्या होऊ शकतात. त्यातल्या त्यात सिद्धिविनायकला या फॅसिलिटीज आहेत, परंतु आणि 25 कोटी रुपये त्यांना MMRDAमधून दिलेले होते. ते इफेक्टिव्हली खर्च झाले पाहिजेत. कुठलीही गोष्ट नुसते पैसे मंजूर करून होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला लागतं. ह्याच्याचबरोबर हाजी अल्ली आहे
की ज्याच्यामध्ये लाखो लोक भेट देतात. मग इथंसुद्धा जाण्याच्या ज्या सुविधा आहेत, तुम्ही बघितलं की लाट आली मोठी तर रस्ता पाण्याखाली जातो, म्हणून आम्ही DPCमधून त्याला रस्ता उंच करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि मग त्याचं ब्युटिफिकेशन करण्यासाठी 2 भाग आम्ही त्यातले केलेले आहेत की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जिथं येतं तिथं चांगले टॉयलेट्स, त्याचा जो सबवे आहे, अनेक वर्ष त्या सबवेला कोणी हातच लावलेला नाही, तो सबवे आपण चांगला करू शकतो, चांगल्या तिथं टॉयलेट्स करू शकतो. आणि भाविक जे ह्याच्यावरून चालत जातात त्याला त्यांना निवारा व्हावा अशा तऱ्हेचं वरचे थोडी स्ट्रक्चर्स करू शकतो की ज्याच्यामधून जसं तंबूसारखं हे असतात, फ्लॅग्ससारखं असतात की ज्याच्यामधून ऊनसुद्धा खाली येत नाही, परंतु त्याच्याबरोबर व्ह्यूसुद्धा ब्लॉक होत नाही. मुंबईचं सौंदर्य जपलं पाहिजे, ही मुंबईची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईला रोजगार निर्माण करायचा असेल तर आपण अगदी 9 पासून 12 सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी फूड कोर्ट करू शकतो. जसं परेल भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी लोक राहतात, तिथं कोकणी जेवणाची ज्या महिला हे करत असतील तर त्यांना फूड ट्रक्स देऊन ते करू शकतो, जसं आपण कोळीवाड्यामध्ये करतो तसं. मलबार हिलसारखा एरिया ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैन समाज राहतो, गुजराती समाज राहतो, तर तिथं आपण व्हेजिटेरियन चांगल्या एखादं फूड कोर्ट करू शकतो जे रात्रीच्या वेळेला ऑपरेट होऊ शकेल. युरोपच्या तुलने एवढं मुंबई शहर सुंदर आहे, पण ते सौंदर्य आपल्याला अधिक चांगलं केलं पाहिजे. गिरगावसारख्या ठिकाणी खोतवाडी आहे. मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. एक तिथं कॅथलिक फॅमिली राहते, त्यांना मी सांगितलं होतं की ऑन इन्व्हिटेशन तुम्ही लंच द्यायला सुरुवात करा. एवढं क्लिक झालं की अनेक लोक त्या ठिकाणी जेवायला म्हणून खोतवाडीमध्ये जातात. ते छान तिथलं हे मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे इथलं रोजगार कसा वाढेल याच्या संदर्भातलं आहे. जसं फॅशन स्ट्रीट आहे, फॅशन स्ट्रीट आहे तसाच आहे अनेक वर्ष, कोणीच त्याचं विचार केला नाही की हा फॅशन स्ट्रीट सुंदर करता येईल, कारण एक अतिक्रमणासारखा तो फॅशन स्ट्रीट झालेला आहे. तर फॅशन स्ट्रीटचं त्याला नवीन रूप देण्याचा प्रोग्राम मी एक कॉर्पोरेशनला दिलेला आहे. त्याची इम्प्लिमेंटेशन त्यांनी करत असताना संध्याकाळच्या वेळेला फॅशन स्ट्रीटवरचं काम झालं, तिथंच फुटपाथवर खुर्च्या टेबलं लागून फूड कोर्ट येऊन तिथं महिला चांगल्यापैकी सर्व करू शकतील. असं संपूर्ण मुंबईमध्ये करत असताना काही ज्या आहेत त्या लाँग टर्म पॉलिसीज आहेत. जसं मोठ्या प्रमाणात आपले फेरीवाले असणं हे एक मुंबईला लागलेलं थोडंसं हे आहे की मुंबई सुंदर आहे, परंतु फुटपाथवर गेला तरी फेरीवाले, अमुक ठिकाणी गेलं फेरीवाले. दिल्लीमध्ये अनेक वर्षापूर्वी कॅनॉट प्लेसची ज्यावेळेला निर्मिती झाली त्याच्यामध्ये दिल्ली बाजार अंडरग्राऊंड केलेलं आहे आणि त्याच्यावर सुंदर असं हे आहे, ग्राउंड आहे. परंतु असं मुंबईमध्ये करता येईल का? तर मी कमिशनर साहेबांना म्हटलं की तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही सुधारणा आणून ज्या ठिकाणी अशा ग्राउंड्स आहेत तिथं अंडरग्राऊंड पार्किंग करून आपण जर ही छोटी मार्केट क्रिएट करू शकलो तर हा अर्थात विचार आहे, फक्त ह्याला मुख्यमंत्री महोदयांची आणि आमच्या कॅबिनेटची सुद्धा मान्यता लागेल. पण हे फेरीवाल्यांचं जे एक मुंबईला चक्र बसलेलं आहे हे कुठेतरी आपण तोडू शकतो का, हा एक विचार आहे. फेरीवाला हा सुद्धा मनुष्य असतो, त्याला पुनर्वसनाचा अधिकार आहे, त्याला सुद्धा चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. तर त्याला नुसतंच कुठेतरी नेऊन हॉकिंग झोनमध्ये टाकण्याऐवजी चांगले जर आपण शॉपिंग करून दिलं तर तो सुद्धा आयुष्यामध्ये मोठा होऊ शकतो. ही माणुसकीची झालर ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपली गेली पाहिजे असं मला वाटतं. जुन्या इमारतींचा प्रश्न मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मी एक लिस्टच तयार केलेली आहे की किती ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्यामधल्या किती लोकांना त्यांचा महिन्याचा जो हे गेला पाहिजे, ते अल्टरनेट ॲकोमोडेशनचं भाडं गेलं पाहिजे, किती ठिकाणी आलेलं नाही. तर ते सुद्धा आम्ही लिस्ट काढायला सांगितली. आपल्याला पटणाने 12 वर्ष डेव्हलपरना नोटिसा गेलेल्या नव्हत्या. एका दिवशी मी ताडदेवची एक डेव्हलपमेंट आहे, ताडदेव की अशी कुठली तरी डेव्हलपमेंट आहे, त्या ठिकाणी नोटीस ऑलरेडी मी सांगितल्यानंतर गेली. त्यांनी आपलं काम बंद केलं नाही, म्हणजे त्यांनी फक्त रिहॅबिलिटेशनचं काम सुरू नव्हतं, फक्त विक्रीचे फ्लॅट्स सुरू होते. बंद करायची नोटीस कॉर्पोरेशनने दिल्यानंतर मी त्यांच्यावर पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे चेक मिळालेले होते. बघा, छोटीशी गोष्ट आहे परंतु वेळेत ती करायला लागते. मी तुम्हाला पब्लिसिटीसाठी हे सांगत नाही. गिरगावला ऑफिस नव्हतं, याचं तिकीट ऑफिस नव्हतं. मी त्याला काय सांगितलं की तुम्ही फुटपाथवर एक साधी पोटा केबिन ठेवा एअर कंडिशन, तिथून तिकीटं द्यायला सुरुवात करा. ताबडतोब त्यांचा प्रश्न सुटला. दुसरं मी सांगितलेलं आहे की मार्केट्स सगळी क्लीन झाली पाहिजेत. मुंबई एवढी सुंदर आहे, पण मुंबईमधली भाजी मार्केट, मुंबईमधले फिश मार्केट, मुंबईमधले मटन मार्केट, म्हणजे तिथं एवढा वास असतो आणि म्हणजे कम्पॅरेटिव्हली एवढी क्लीन नसतात. प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं असतं. कप परेडला आम्ही हे करत असताना कलेक्टर लँडवरची सगळी अतिक्रमणं काढून टाकली.
कुठंतरी एक स्ट्रॉंग व्ह्यूसुद्धा घ्यायला लागतो. ते नाही झालं असतं तर कोळीवाड्यामध्ये जायला रस्ताच राहिला नसता. जिथं आवश्यक आहे तिथं कारवाई करायची. कलेक्टर लँडवरची आम्ही 48 तासामध्ये अतिक्रमणं काढू शकतो, कारण ती टेम्पररी अतिक्रमणं असतात आणि त्याच्यामुळे ते रस्ते वगैरे ब्लॉक करून टाकतात. कलेक्टर लँड्स कशा असतात, एंट्रीचा भाग असतो. जसं आता महालक्ष्मीचं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही नवीन पॅसेज तयार करतो आहे, तिथं कलेक्टर लँडवर अतिक्रमण होतं. आम्ही एका दिवसामध्ये ते उडवून टाकलं. म्हणजे नोटीस दिली. आम्ही रेग्युलर लॉ फॉलो करतो, परंतु त्याच्यामुळे महालक्ष्मीला जर वृद्ध लोकं आली तर त्यांना आम्ही बॅटरी ऑपरेटेड कारमधून थेट महालक्ष्मीच्या देवळापर्यंत नेऊ शकतो. हे छोट्या छोट्या गोष्टी मुंबईसाठी करायला लागतील आणि त्याच्यामध्ये तुमचे इनपुट्स फार महत्त्वाचे आहेत. जसं मी सांगितलं की आम्ही फक्त मशीन्स वाटतो, परंतु जर आपण कॉमन फॅसिलिटीज सेंटर केल्या महिलांसाठी तर महिलांना त्याच्यामध्ये अनेक महिलांनी मला असं सांगितलं की आम्हाला मशीन दिली परंतु आमच्या घरामध्ये येणार कोण आणि आम्हाला बिझनेस देणार कोण. तर ह्याची काळजीसुद्धा महापालिकेने घेतली पाहिजे. मी आता महापालिकेपुरतं का बोलतो की मुंबईमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या महापालिकेच्या वतीने केल्या जातात. असं सांगितलं की मी माझं ऑफिस अजिबात कॉर्पोरेशनमध्ये घेतलेलं नाही आहे. कॉर्पोरेशनने स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांनी त्यांचा कारभार करत असतानाच सध्या लोकप्रतिनिधी नसले त्याच्यामुळे आणि लोकप्रतिनिधी असले तरी हा पालकमंत्र्यांचा अधिकार असतो की जाऊन हे काम व्यवस्थित चालले की नाही हे बघणं, कारण तो शासनाचा एक अंग आहे. खालचे अधिकारी चढले तर सगळे टॉप ऑफिसर्स हे शासनाकडून कॉर्पोरेशनला देण्यात येतात. त्याच्यामुळे शासन आणि कॉर्पोरेशन याच्यामध्ये एक डेलिकेट बॅलन्स असतो. त्यांच्या कामामध्ये इंटरफिअरसुद्धा नाही करायचं, परंतु राज्याची प्रगती सुरू असताना कॉर्पोरेशनची प्रगतीसुद्धा त्याच स्पीडने झाली पाहिजे हे शासनाने बघायला लागतं. आणि त्याच्यासाठी नगरविकास खात्याचं कंट्रोल हा कुठलंही कॉर्पोरेशन, मुंबई कॉर्पोरेशनपासून लहानात लहान नगरपालिकांपर्यंत सगळ्यांवर असतो. म्हणून त्याचं जे स्वातंत्र्य आहे त्यांचं, म्हणजे त्यांचं इंडिपेंडंट अस्तित्व ठेवून आपण त्यांना कशी मदत करू शकतो. तर त्यांचं इथं BPDचा मोठा भाग आहे, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन होत नव्हतं. तर मला मुंबईमध्ये नाईट शेल्टर करायचे होते. पालकमंत्री म्हणून मी एक टार्गेट ठेवलं होतं की मुंबईमध्ये नाईट शेल्टर नाही. लोक फुटपाथवर का झोपू शकतात की दिल्लीसारखी परिस्थिती इथं नाही. दिल्लीला एवढी थंडी असते की दिल्लीला तुम्ही रात्रीच्या वेळेला फुटपाथवर झोपला तर तुम्ही मृत्युमुखी पडणार. मग तिथं रात्रीचे त्यांचे नाईट शेल्टर्स व्यवस्थित बनवलेले असतात, त्याच्यामध्ये हीटर्स बसवलेले असतात. मुंबईला आपण ट्रॉपिकल रिजनमध्ये येत असल्यामुळे ही काळजी कोणी घेतलेलीच नाही. तर मी त्यांना एक छोटासा कन्सेप्ट सांगितला की तुम्ही कंटेनर विकत घ्या, ते एअर कंडिशन करा किंवा त्याच्यामध्ये चांगले फॅन वगैरे लावा, त्याच्यामध्ये बेड करा, बंक बेड करा. रात्रीच्या वेळेला तिथं झोपतील आणि सकाळच्या वेळेला आंघोळ करून त्यांचे प्रातर्विधी उरकून ते परत जातील कुठल्या कामाला. परंतु हे करत असताना एकही एक्स्ट्रा मनुष्य फुटपाथवर येता कामा नये ही काळजी, नाही तर अख्खं भारत सगळं मुंबईच्या फुटपाथवर येईल. ही आपल्याला काळजी घ्यायलाच लागेल. मुंबईच्या संदर्भात थोडासा जरी कठीण निर्णय असला तरी तो निर्णय आपल्याला घ्यायला लागेल. मुंबईमध्ये दुसरं असं झालेलं आहे की भिकाऱ्यांची संख्या जी आहे ना, तुम्ही कुठल्याही देवळामागे जागा तुम्हाला तुमच्यामागे भिकारी लागतात. मुंबईला हा एक लागलेला डाग आहे. अँटी बेगिंग ॲक्ट आहे. कोणी मनुष्य असेल तर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही शासनाची असते. आपल्याकडचं बेगर होम पाडलेलं होतं, त्याच्यामुळे सांगितलेलं की बेगर होम्स तयार करा. कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे, BPDची जबाबदारी आहे, ज्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे नाईट शेल्टर हा एक भाग दिलेला आहे मुंबई सिटीसाठी. त्याच्यानंतर अँटी बेगर फ्री मुंबई हा एक प्रोग्राम दिलेला आहे. ड्रग फ्री मुंबई हा एक प्रोग्राम दिलेला आहे, जो शासन, कॉर्पोरेशन आणि जिल्हाधिकारी ह्या सगळ्यांनी मिळून करायचा आहे. कारण त्याच्यामध्ये पोलिसांचा मोठा हे असतो, पण आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटमधलं स्कूल्स आणि कॉलेजेस सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो आहे. कारण ड्रग्ज हा एक शाप असतो, एक पिढी त्याने नष्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळे ड्रग फ्रीचं आम्ही जे अभियान आहे त्याची सुरुवात ही आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये करतो. त्याच्यानंतर मुंबईसाठी आम्ही एक अभियान जे आमच्या महाराष्ट्राच्या अभियानाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर नावाचा एक आम्ही प्रोग्राम राबवतो महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये मुलं काय करतात की रिक्वेस्ट करतात जाऊन लोकांना की तुम्ही इथं कचरा टाकू नका म्हणून, आणि तरी पण कचरा टाकला तर त्याचे फोटो काढतात आणि ते व्हायरल करतात. याचा इफेक्ट एवढा झाला की खूप छान रिस्पॉन्स हा संपूर्ण महाराष्ट्रातून आणि मुंबईतून आम्हाला मिळतो आहे. याच्यामध्ये तसाच प्रोग्राम हा ड्रग्सच्या संदर्भात आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे की ड्रग्स कोणालाही जर साधी शंका जरी आली तरी लोकांनी पोलिसांपर्यंत पोचावं, ह्याच्यासाठी एक वेगळी मोहीम ही आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी स्वच्छता ही सर्वार्थाने स्वच्छता झाली पाहिजे आणि म्हणून
ड्रग फ्री मुंबई जसं आम्ही करतो आहे तसं कचऱ्याचं सॅग्रिगेशन करायला आता सुरुवात केलेली आहे कॉर्पोरेशनने. पूर्वी ओला आणि कचरा एकत्रच हे करायला जायचा, डम्पिंग यार्डला एकत्र जायचा. आता तसं झालेलं नाही की ओल्या कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था ही ट्रान्सपोर्टेशनची झालेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्यावर मॉनिटरिंग करायला लागतं, सातत्याने आठवण करायला लागते. कारण लोकांचं एक असं हे झालेलं आहे की कॅज्युअली फार घेतात आणि म्हणून मुलांची इन्व्हॉल्वमेंट ही याच्यामध्ये सुद्धा करून घेतली जाईल. मुंबईच्या शाळांची परिस्थिती कम्पॅरेटिव्हली इतर शाळांपेक्षा खूप चांगली आहेत. तरी पण सगळ्या शाळांना नवीन रंगकाम करणं, फर्निचर देणं ह्याचं एक टार्गेट दिलेलं आहे. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की अनेक शाळा मुंबईतल्या, कारण मुंबईतल्या शाळांना एक्स्ट्रा जागा नसते, तर टेरेसवर त्यांची किचन गार्डन आता सुरू केलेली आहे. आणि तो एक प्रोग्राम आम्ही मुंबईसाठी सुरू केला की मुलांना कृषीची आवड, त्यांच्यामध्ये पर्यावरणाची आवड करायची असेल तर मुलांनी स्वतः ती लावली पाहिजे. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा मुलांना ह्याची सवय लावतात, परंतु कॉर्पोरेशनच्या स्कूल, एडेड स्कूल याच्यामध्ये हे नाही आहे. म्हणून आम्ही शिक्षणामध्ये सुद्धा कृषी घेतलेलं आहे आणि ह्यांना कंपल्सरी केलेलं आहे. हे जे गार्डन्स आहेत ते, हा फरक तुम्हाला निश्चितपणे जाणवेल मुंबईच्या शाळांमध्ये. मुंबईच्या शाळांमध्ये आपण आता वाचनालयं कंपल्सरी केलेली आहेत आणि काही CSRमध्ये मदत घेऊन आपण ती वाचनालयं देणार आहोत. मुंबईला टॉयलेट्सची खूप मोठी समस्या आहे. तर आपल्याकडे जे युनिलिव्हर आहे, ते युनिलिव्हरने आपल्या CSRमधून अतिशय सुंदर असं मॉडेल केलं. खरं तर हे मॉडेल मी कोल्हापूरला पालकमंत्री असताना कोल्हापूरला सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ATM असतं, त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन्स असतात. तर आता मी 30 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यांना सांगितलं 30 तरी तुम्ही ॲस्पिरेशनल टॉयलेट्स बांधा. आणि मला अतिशय चांगली कल्पना कॉर्पोरेशनचे कमिशनर चहल साहेबांनी सांगितली की ज्या युनिलिव्हरने ह्या चांगल्या टॉयलेट्स केलेल्या आहेत त्या युनिलिव्हर्सला आपण हे काम देऊ. आणि म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडून सूचना मला अपेक्षित आहेत. जसं आता आपण राणीच्या बागेमध्ये मी गेलो आणि बघायला गेलो तर एवढ्या उन्हामध्ये चालत असताना मला स्वतःलाच वाटायला लागलं की मी चालू शकेन की नाही. मग लहान लहान मुलांचं काय होणार, म्हणून त्यांना मी छोट्या छोट्या डबल डेकर बसेस दिलेल्या आहेत. आता मी डबल डेकर बेसिसना पैसे देऊन बरेच काळ झाला, परंतु ते डबल डेकर बसेस मुलांना गंमत वाटणार. डबल डेकर बसमध्ये जाऊन सिंह बघणं, वाघ बघणं, त्यांच्या दृष्टीने तो प्लेजर असतो. आपण आता कंपल्सरी हे केलं, आजी आजोबा दिवस केलेला आहे. एक प्रतिष्ठा ही आजोबांना मिळालं पाहिजे, त्या दिवशी त्यांना बोलवलं पाहिजे शाळेमध्ये. या सगळ्या गोष्टी घडतं आहे. मुंबई बदलते, मुंबई अधिक स्वच्छ होते, मग मुंबई अधिक सुंदर होते. आणि हे घडत असताना लहान लहान जे प्रश्न असतात, जसं तुम्हाला माहिती असतं की अमुक ठिकाणी प्रेशरने पाणी जात नाही आणि लोक तिथं मध्ये रांगेमध्ये उभे असतात. इनपुट फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की आपण एक सुसंवाद करूया ज्याच्यामधून कुठे पाणी जात नाही आहे. तर आपण आठवड्यातून एकदा भेटू किंवा 15 दिवसातून एकदा भेटू, ज्याला तुम्ही जर इनपुट्स दिले की आपण हे मुंबईमध्ये केलं पाहिजे आणि ह्याने मुंबई बदलू शकते. तर मुंबई एक असं शहर आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, पण त्याचे स्वतःच्या वेगळ्या समस्या आहेत. तिथं झोपडपट्टींचे विळखे असतील, अनेक गोष्टी असतील, स्वच्छतेची सवय कमी असेल, तर ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या तर त्या सुधारू शकतील आणि मुंबई आंतरराष्ट्रीय शहर बनू शकतं. आणि मी एकावेळेला अख्खी मुंबई बदलायची म्हटलं तर शक्य नाही. निदान मुंबई सिटी हे एक कॉम्पॅक्ट एंटिटी आहे. 30 लाखाची लोकसंख्या, मोजका त्याचा आवाका म्हणजे क्षेत्रफळसुद्धा खूप मोठं नाही. जसं उपनगरं पसरलेली आहेत तसं मुंबई पसरलेलं नाही आहे. आणि मुंबईमध्ये सगळ्यात चांगल्या हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत ज्याचं कन्झर्वेशन झालं पाहिजे. आम्ही अनेक हेरिटेज बिल्डिंग, आता आम्ही असा निर्णय घेतला आणि शासनाच्या वतीने घेतो की हेरिटेज बिल्डिंगचं फसाड असेल तर ते मेंटेन करण्याच्या परवानगी आम्ही त्याच्यावर खर्च करण्याची परवानगी देतो किंवा त्याला पेंटिंग करण्याची परवानगी देतो. कारण अनेक मालकांना हे शक्य होत नाही त्या हेरिटेज बिल्डिंगना हे करायला. त्यानंतर काही बिल्डिंग मोडकळीला आलेल्या आहेत, तर त्याला निदान पत्र्याचं छप्पर जरी घातलं आणि त्याच्यामधलं लिकेज स्टॉप केलं तर काहीतरी हे होऊ शकेल. अनेक जुन्या बिल्डिंग आहेत त्या 5 मजल्याच्या आहेत, परंतु आताच्या दिवसांमध्ये लोकांना एवढे विकार असतात की त्यांना चढून जाणं शक्य होत नाही. तर तिथंसुद्धा मी सांगितलं की जिथं स्ट्रक्चरली स्ट्रॉंग असेल बिल्डिंग आणि म्हाडा तसं सर्टिफाय करत असेल तर त्या बिल्डिंगनासुद्धा लिफ्ट बाहेरून लिफ्ट देता येते हल्लीच्या दिवसामध्ये स्ट्रक्चर तयार करून. तर तशा लिफ्टसुद्धा करण्याची मी परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा काही निधी हा DPCमध्ये ठेवलेला आहे. मुंबईचे प्रॉब्लेम्सच वेगळे आहेत. मुंबईला एक पत्र्याचं छप्पर दिलं तरी ती बिल्डिंग वाचू शकते, लिकेजपासून त्याचं संरक्षण होऊ शकतं. आणि नवीन नवीन जे ॲक्ट आणलेले आहेत आमच्या गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे आता रिडेव्हलपमेंट खूप सोपं झालेलं आहे. परंतु रिडेव्हलपमेंट होत असताना मुंबई पण जपलं पाहिजे आणि ती जबाबदारी माझी आहे तशी तुमच्या सगळ्यांची आहे.
बघा मुंबईवर प्रेम करणारा अनेक जे आहेत त्याच्यापैकी मी मुंबईचा रहिवासी नाही, परंतु मुंबईवर कोकणी माणसाचं मनापासून प्रेम असतं, कारण मुंबईच्या उभारणीमध्येच कोकणी माणसाचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. मग तो गिरणी कामगार म्हणून राहिला असेल, तुम्ही जर पूर्वीच्या काळामध्ये सचिवालयामध्ये गेला असता तर 80% स्टाफ हा कोकणातून आलेला तुम्हाला दिसला असता. म्हणजे जो वरचे अधिकारी सोडले तर खालचा सगळा स्टाफ कोकणातून, त्या काळामध्ये ती परंपरा राहिली. जसं पोलीस खात्यामध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये लोक असतात, तसं ह्या ज्या ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी मनुष्य राहिलेला आहे. आणि आमच्या तर जिल्ह्यामध्ये असं आहे की जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या आमची मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. म्हणजे लोक सगळे एका वेळेला गणेश चतुर्थीला जातात, त्यावेळेला कळतं की एवढी लाख लोकं गेली. आणि म्हणून एक प्रेमापोटी मी तुम्हाला सांगतो की इलेक्शन्स वगैरे हा एक वेगळा भाग असतो, ते राजकारण झालं, परंतु मुंबई सुंदर व्हावी म्हणून तुमच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून मी आजचं एक इंटरॅक्शनचं सेशन ठेवलेलं होतं. ह्याला काय प्रेस कॉन्फरन्स असं त्याचं स्वरूप नाही. आणि मग लहान लहान गोष्टी आहेत, जसं तुम्ही जेला आम्ही एक वॉर्ड बनवलेला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलसारखा वॉर्ड आहे. तुम्ही मुद्दाम जाऊन तो वॉर्ड बघा की असं तऱ्हेने गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू शकतं. हे सुद्धा लोकांना, म्हणजे तिथं गेल्यानंतर पेशंट अर्धा बरा झाला पाहिजे. तिथं आता चांगल्यापैकी हार्टच्या सुविधा होत आहेत. आम्ही एन्जिओप्लास्टीचं मशीन त्यांना 5 कोटी रुपये दिलेलं आहे. एन्जिओप्लास्टीचं मशीन खराब झालं होतं म्हणून. त्याच्यानंतर आपलं कामामध्ये आपण AVFच्या सुविधा दिलेल्या आहेत, म्हणजे ज्यांना मुलं नाहीत त्यांना आपण त्या ठिकाणी IVF सेंटर सुरू केलेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची गरज होती. तिथं काही ज्या मुली रात्रीच्या वेळेला येतात त्यांना रात्रीच्या वेळेला निवारा लागतो, त्याच्या सुविधा केल्या आहेत. 16 ठिकाणी ब्रेस्ट फीडिंगसाठी आपण जे हिरकणी कक्ष म्हणतो त्या हिरकणी कक्षाची सोय मुंबई शहरामध्ये केलेली आहे. गोष्टी लहान लहान आहेत, परंतु लहान लहान लोकांचं हे करायला लागतं. मी हिरकणी कक्षाच्या उद्घाटनाला बॉम्बे सेंट्रलला गेलो आणि तिथं मी सांगितलं की मला तुम्ही तुमचे ड्रायव्हर कंडक्टर कुठे राहतात ती जागा दाखवा. एवढं मुंबई सेंट्रल प्रसिद्ध आहे, तर तिथली त्यांची अवस्था फार कठीण होती. यावर्षी आम्ही 96 लाख रुपये दिले त्यांना दुरुस्त हे करण्यासाठी. मुंबईमधल्या पोलिसांच्या जुन्या वसाहती आहेत, पहिल्यांदाच आम्ही त्यांना, मी ज्यावेळेला ह्याचा मंत्री होतो अर्थ खात्याचा त्यावेळेला हा नवीन ॲक्ट आणला आणि आम्ही DPCमधून पोलीस डिपार्टमेंटच्या बिल्डिंगच्या दुरुस्तीला पैसे द्यायला सुरुवात केली. एवढं समाधान त्यांना होतं की जोपर्यंत नवीन हाऊसिंग होत नाही तोपर्यंत आपल्या बिल्डिंग दुरुस्त होत आहेत. हे काय मी याची फारशी प्रसिद्धी केली नाही, परंतु ह्याला एक फेज मॅनरमध्ये हे घडतं आहे. मुंबईमध्ये पोलिसांच्या इमारती दुरुस्त होत आहेत, पोलीस स्टेशन्स दुरुस्त होत आहेत. आता जर आम्ही मलबार हिलला जो 1.5 कोटी काय किती त्यांची एकदम जुनी इमारत होती मलबार हिलची, आम्ही पूर्ण नवीन बिल्डिंग त्यांना देतो. शेवटी पोलीस दिवसरात्र मुंबईचं रक्षण करत असतात. पोलिसांना चांगल्या फॅसिलिटीज पाहिजेत, आम्ही त्यांना आता चांगल्या कार्स देतो आहे. DPCमधून जेवढी आमची कॅपॅसिटी आहे तेवढं आम्ही करतो. अधिकचं सगळं गृहमंत्री करतच असतात मुंबईसाठी. आणि एक दुसरा एक प्रोग्राम जो मुंबई शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की आपण बघितलं की मधल्या ज्या गल्ल्या असतात या गल्ल्यामध्ये कचरा टाकला जातो आणि तिथं उंदीर घुशीचं साम्राज्य होतं. त्यांना मी एक प्रोग्राम दिलेला आहे की तुम्ही हे गल्ल्या साफ करायचं आणि रॅडंट फ्री मुंबई, म्हणजे उंदीर घुशी मुंबईला असता कामा नये, हा एक मोठा प्रोग्राम मी पालकमंत्री म्हणून यांना दिलेला आहे आमच्या ह्याला. आणि विशेषतः गिरगावसारखा भाग आहे, परेलसारखा भाग आहे, याच्यामध्ये हा खूप प्रॉब्लेम आहे की टेकून टेकून बिल्डिंग असतात आणि मध्ये एक गल्ली असते आणि सगळी लोकं कचरा त्याच्यातच, त्याला कचऱ्याच्या कुंडीचं स्वरूप आलेलं असतं. ते बदलण्याचा विचार आहे. जसं हॉस्पिटल्सच्या आम्ही दुरुस्त्या करतो आहे, त्याच्यामध्ये मुंबईला एक फार मोठी आवश्यकता आहे, ती म्हणजे डायलिसिस ज्यांना लागतं ती लोकं पैसे नाहीत म्हणून डायलिसिस न घेता त्यांचं निधन होतं. बरीच लोक अशी आहेत त्यांना दिवसातून एकदा घ्यायला सांगितलं तर आठवड्यातून एकदा घेतात, 2 दिवसातून एकदा घ्यायला सांगितलं आठवड्यातून. आम्ही फ्री डायलिसिस करतो आहे. पहिलं सेंटर नायरला सुरू झालेलं आहे, लवकरच त्याच्या उद्घाटनाला मी जाईन. आपला दवाखाना ही तर संकल्पना आहेच मुख्यमंत्र्यांची. त्याच्यामध्ये 700चं टार्गेट होतं, 350 अजून तयार झाले आहेत. ते टार्गेट अचीव करण्याच्या संदर्भातलं हे आहे. म्हणून थोडक्यात पालकमंत्र्यांचा रोल हा कोऑर्डिनेशनचा असला पाहिजे. पोलिसांकडून काय मदत कॉर्पोरेशनला पाहिजे, PWDकडून काय पाहिजे, BPTकडून काय पाहिजे, शासनाकडे किती प्रश्न प्रलंबित आहेत याचा आढावा घेऊन जर आम्ही त्याच्यामध्ये त्यांना मदत केली तर खूप काही होऊ शकतं. आणि म्हणून अनेक बाबी आहेत. मी छोट्या छोट्या असा 42-43 आयटम्स काढलेले आहेत ज्याचा आम्ही पाठपुरावा करतो. आणि आता समजा नायरचं हे पूर्ण झालेलं आहे, प्रत्येक हॉस्पिटल आहे त्याला मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे तिथं पुरेसा स्टाफ आहे आणि त्याच्यामुळे जर तिथं आपण डायलिसिस देऊ शकलो तर लोकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल. आता रेशनिंग शॉप्स आहेत मुंबईतल्या, अनेक रेशनिंग शॉप्स बंद पडल्या कारण त्या फिजिबल नाही आहेत
आम्ही 14 गाड्या मंजूर केल्या आहेत रेशनिंग डिपार्टमेंटसाठी. नागरिकांना त्या वस्तीमध्ये जाऊन त्यांनी दिलं पाहिजे. अनेक वेळेला काय होतं की आम्ही जेवढ्या तळमळीने हे काम करतो तेवढी यंत्रणा हलते असं काय नाही. मग त्यांना बोलवून घ्यायला लागतं. मग ते वेगळं डिपार्टमेंट आहे. ज्यावेळेला मी कलेक्टर ऑफिसला 1 तास बसतो, तिथं ज्या रेव्हेन्यूच्या डिफिकल्टीज आहे, रेशनिंग डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं. मी आत्ता कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो. कुठलाही दाखला जे अगदी कठीण दाखले त्या व्यतिरिक्त 2 दिवसाच्या देण्याची आता आम्ही मुंबईमध्ये व्यवस्था केली आहे. मुंबईला डोमिसाईल सर्टिफिकेट लागलं 8 दिवसात देण्याची व्यवस्था केलेली आहे. जर संजय गांधी निराधार योजनेची स्कीम्स असतील त्यांना मी दर 15 दिवसातून मीटिंग घ्यायला सांगितलेली आहेत. लहान लहान गोष्टी असतात पण त्या गरिबांच्या दृष्टीने ते 1500 रुपयेसुद्धा महत्त्वाचे असतात. आणि म्हणून असं एक छोटंसं हे काय इनिशिएटिव्ह घेतलं. याच्यामध्ये तुम्हाला काही संकल्पना असतील की मी मुंबईला बुधवारचा दिवस ठरवला. बुधवारी मी एकच दिवशी येतो, एकाच दिवशी सगळ्या लोकांना बोलवतो. आता सुद्धा लोकं थांबलेली आहेत, मला जाऊन त्यांना भेटलं पाहिजे. त्या दिवशी त्यांच्या समस्या सोडवायच्या. त्याच्यानंतर पुढचा माझा विचार असा आहे की वॉर्डमध्ये ठराविक दिवस द्यायचे. 3 दिवस 3 वॉर्डमध्ये एका दिवशी गेलो, दुसऱ्या वॉर्डमध्ये किंवा 4 वॉर्डमध्ये एका दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी 4 वॉर्डमध्ये. प्रत्येकाने मुंबई कॉर्पोरेशनमध्ये येण्याची गरज नाही. ज्या वेळेला घटनादुरुस्ती झाली 73व्या आणि 74व्या घटने, त्याला वॉर्ड एम्पॉवर कसे करायचे हे घटनादुरुस्तीमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे वॉर्डना अधिकार गेलेले आहेत. त्यामुळे अनेक कामाची अंमलबजावणी ही वॉर्डच्या स्तरावर होऊ शकते. आणि म्हणून एक सिस्टम बसवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ज्याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. की वॉर्डमध्ये जाणार असलं तरी तिथल्या लोकांना कळलं की अमुक दिवशी पालकमंत्री येणार. पालकमंत्री म्हणजे कोण मोठा नसतो, परंतु कोऑर्डिनेशन त्यांनी सांगितलं वॉर्ड ऑफिसरला की ह्यांचं काम अमुक दिवसात झालं पाहिजे. जसं मी कलेक्टर ऑफिसला जाऊन सांगतो एवढ्या दिवसात संजय गांधी निराधार पेन्शन मिळाले पाहिजे, एवढ्या दिवसात सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. एखादा हॉस्पिटलमध्ये असेल तर 2 तासाच्या आत त्यांना मी सर्टिफिकेट द्यायला सांगितलेलं आहे. त्याला परत पाठवायचं नाही, कारण हॉस्पिटलमध्ये त्याला इन्कम सर्टिफिकेट द्यायला लागतं ज्यावेळेला त्याला फ्री ट्रीटमेंट मिळते. त्याला दुसऱ्या दिवशीचा बोलवायचं नाही, 2 तासाच्या आत त्याला ते सर्टिफिकेट दिलं पाहिजे. तर ह्या काही प्रॅक्टिकल गोष्टी आम्ही तळापासून काम करत वर येतो म्हणून आम्हाला ह्या गोष्टी माहिती असतात. आणि म्हणून आपले जे इनपुट्स आपण दर 8-15 दिवसांनी भेटत राहू. आणि तुमचे आता जर काय प्रेस असेल तर ते प्रश्न आपण विचारले तर आपण 100% त्याचं हे देऊ. हां सर. आदित्य ठाकरे असं म्हणतात की एवढ्या कार्यक्रमाची गरज नाहीये, एखादा फोन मुख्यमंत्र्यांना केला असता तर मुख्यमंत्र्यांनी हे बघा पाठवून गुजरातला दिले. आदित्य ठाकरेंनी काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. टोमणे कसे मारायचे हेच जर शिकणार असतील तर त्यांची पुढची प्रगती खुंटीत होईल. हे बघा टोमणे मारणं सहज शक्य असतं. तुम्ही मला सांगा की जी राज्य आहे, आंध्र प्रदेशची कॉन्फरन्स झाली नाही मुंबईमध्ये, वेस्ट बेंगॉलची झाली नाही, ओरिसाची झाली नाही. मुंबई आर्थिक राजधानी देशाची आहे. कोणालाही अधिकार आहे इथे येऊन आपल्या राज्याचं प्रसिद्धी करण्याचं. कारण सगळं 20% रेव्हेन्यू भारताचा हा मुंबईमधून जातो. 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था ज्यावेळेला करायचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यापैकी 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था ही मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे ठाणे, पालघर, त्यानंतर रायगड डिस्ट्रिक्ट आणि मुंबई याच्यामध्ये येणार आहे. कालपर्यंत हेच आदित्य ठाकरे ओरड मारत होते की इथलं गुजरातमध्ये चाललं. फॉक्सकॉन गुजरातमध्ये सुद्धा झालाच नाही, परंतु केवढी ओरड फॉक्सकॉनची गेली, त्यांची मेहनत फुकट गेली की नाही. बघा तरुण माणसाचा एवढी एनर्जी फुकट का जावी सांगा मला. खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं हा एक नवीन प्रकार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ते स्वतः पर्यटन मंत्री 2.5 वर्ष होते. काय पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी कोकणाला दिलं असेल. माझा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा. 1 रुपया जरी आदित्य ठाकरेंनी दिलेला असेल, कुठल्या तरी देवळाला पैसे दिले, देवळाला पैसे देऊन पर्यटन वाढतं का. सगळे पर्यटनाचे प्रोजेक्ट अडलेले होते. गोरगरिबांचे सगळे प्रश्न अडलेले होते. एकही मीटिंग होत नव्हती 2.5 वर्षामध्ये, एक मीटिंग नाही. ताजच्या प्रोजेक्टचं त्यांनी जाहिरात केली की आम्ही त्याचा करार केला म्हणून. एक वीट हललेली नव्हती ताजच्या प्रोजेक्टची. हे राज्य बदलल्यानंतर मी त्याच्या मीटिंग घेतल्या आणि ताजचा प्रोजेक्ट सुरू झाला. 600 लोकांना रोजगार मिळणार आहे तिथं. बोलणारी लोकं कधीच रोजगार देत नसतात. हे सहानुभूतीचं राजकारण आहे. आणि जेवढे बोलतील ना तेवढी अशी सणसणीत उत्तरं मिळतील की त्यांना परत वाटेल की आपण काय बोललो, कशासाठी बोललो. काल जे बोललेले आहेत संजय राऊत असं उत्तर देईन त्याचं की सगळं एक्सपोज करेन. कारण मी तुम्हाला सांगतो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. 1 रुपया जर घेतला असेल बंड करण्यासाठी आम्ही राजकारणातून निवृत्त होऊ.
जनतेचे प्रश्न असतात. तुम्हाला जनतेच्या प्रश्नाची जाणीव नाही का? मी कालपासून एक उदाहरण देतो आहे. बाबर साहेबांसारखा मनुष्य जो 70-72 वर्षाचा आहे, तो सांगतो आहे की माझ्याकडे टेम्पो योजना नाही झाली तर माझ्या शेतकऱ्यांना पाणी नाही मिळणार. 2.5 वर्षात साधी मीटिंग नाही झाली. काल शिंदेसाहेबांनी त्या योजनेला मान्यता दिली. कशाला गरज आहे हो? कोण पैसे घेतात ना त्यांनाच खोके आठवतात. आम्हाला खोके हा विषयच माहिती नाही आणि कोट हा विषय सुद्धा माहिती नाही. आमचे कोट फक्त कपाटामध्ये असतात, बाकी यांना सगळं माहिती असतं. हो हो परंतु आज बीएसटीची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुद्धा खूपच हलाखीची आहे. हो आणि आता तर ते खाजगीकरण होत संपूर्ण. नाही, BSTचं खाजगीकरण होत नाही आहे. तुम्ही एक समजून घ्या की त्यांना ज्या बसेस लागतात या लीजवर ते घेतात आणि लीजवर घेतात. ही लीजची पद्धत सगळीकडे आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणात BSTचं इलेक्ट्रिकल व्हेकल्स येतात. मी अजून त्यांचं हे घेतलं नाही, त्यांचे आढावा, त्यांचे चेअरमन असतात माझ्या आढावा बैठकीला. परंतु BSTचं सुद्धा आधुनिकीकरण होतं आहे आणि BST कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉसमध्ये जाणार नाही ह्याचे मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो. कारण मध्यंतरी तुम्ही बघितलेलं आहे की लीजवरची हे घेतल्यानंतर त्यांचा स्टाफ असल्यामुळे काही लोकांनी त्याच्याविरुद्ध, बऱ्याच वेळेला असं होतं ना की कुठल्याही गोष्टीबद्दल गैरसमज, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इंटरॅक्शन पाहिजे. तुम्ही माझ्याशी बोलला, मला कळतं, मला कळलं तर मी मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत विषय नेऊ शकतो. आम्हाला कम्पॅरेटिव्हली थोडा अधिकचा वेळ असतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जर मुंबईतल्या मराठी माणसाची जर तळमळ असेल तर 12 वर्षामध्ये एकाही डेव्हलपरला नोटीस का नाही दिली? याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे की ज्यांनी मुंबईवर राज्य केलं. आम्ही नोटिसा द्यायला सुरुवात केली आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे खोटं बोलण्याचं एक तंत्र असतं ना, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. याला काही वेळेला रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्याची सॅलरी सुद्धा ती वेळेवर मिळत नाही. तुम्ही हा सांगितलेला चांगला मुद्दा आहे, मी ह्याची नोंद घेतो. आणि याची आपण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्वी BSTचं बजेट सेपरेट असायचं. आता महापालिका आणि BSTचं एकत्र झालं आहे म्हणजे महापालिका त्याला सपोर्ट करू शकते. कारण काही वेळेला आपण डिस्काउंट देतो, कमी रेटमध्ये लोकांना प्रवास करणं, कमी रेटमध्ये इलेक्ट्रिसिटी देणं, तर महापालिकेचं इतर जे इन्कम असतं ना त्यातून हे कॉम्पेन्सेट. पालिका सपोर्ट करतं. नाही, पालिका त्याला सपोर्ट करतं. अजून ते झालेलं नाही आहे परंतु त्याला सपोर्ट करतं. जसं रेल्वे, मी बोलता बोलता थोडंसं स्लिप ऑफ टंग झालं, जसं रेल्वे आणि ह्याचं एकत्र केलं तसं कॉर्पोरेशन आणि BST एकत्र करता येईल का हे मी, मुख्यमंत्री शेवटी काय त्यांचा डिपार्टमेंट आहे, मी काय अनाऊन्समेंट करू शकत नाही. पण सिमिलर होतं की वेगळं बजेट रेल्वेचं होतं आणि केंद्र शासनाचं वेगळं बजेट असायचं, तर त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे. तसं BSTला इथं सपोर्ट करतं कॉर्पोरेशन, परंतु त्यांचं एकत्र असू शकेल तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. तुम्ही म्हटलं की हे बजेटबद्दल बोलत होता, BSTने ना जून महिन्यामध्ये 2000 कोटी स्वतःच्या बसेस घेण्यासाठी मागितले. मुंबईच्या कमिशनरने अजूनही 2000 कोटी दिलेले नाही आहेत किंवा त्यामुळे कुठली माहिती. मी आता त्याची तुम्ही माहिती दिली हे चांगलं झालं. मी या संदर्भात संख्या 3000च्या खाली आली आहे. नाही, तुम्ही एक अतिशय चांगला मुद्दा सांगितलेला आहे की ST कॉर्पोरेशन आहे त्याला सध्या इलेक्ट्रिकल बस देण्यासाठी राज्य शासन मदत करतं. तसं कॉर्पोरेशनने सुद्धा BSTला मदत केली पाहिजे, मला 100% मान्य आहे. आणि पालकमंत्री म्हणून हा मुद्दा मी मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देईन आणि त्यांच्याकडून तसे आदेश पारित करण्याचं मी कॉर्पोरेशनला हे करेन. त्यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या हत्येचा कट रचला होता नक्षलवाद्यांच्या मार्फत. नाही, मला एक काय सांगायचं आहे की आपण आता कॉर्पोरेशनच्या संदर्भात हे आलं पॉलिटिकल. मेरा सवाल ये है कि आप जो मुंबई में जो अभी आपने बताया खर्चा करने वाले हैं, ये BMC के फंड से होगा. BMC का हजारों करोड़ रुपए स्टेट गवर्नमेंट के पास बकाया है, वो भी उसका भी कोशिश करेंगे देने के लिए. देखिए, एक चीज़ तो ये होती है कि जो कॉर्पोरेशन साउंड रहता है, फाइनेंशियली साउंड रहता है, जैसे समझे अभी टीचर्स देने हैं तो टीचर्स कॉर्पोरेशन को टीचर्स का पैसा जो देना होता है
तो उतना कॉरपोरेशन को नहीं मिलता है जितना झड़पी को मिलता है। झड़पी को हम लोग 100% देते हैं, तो इसमें एक रेशो रहता है। फिर भी आपको ये समझना चाहिए कि कॉरपोरेशन को जो भी मदद लगती है राज्य शासन से, क्योंकि ये लोकल सेल्फ गवर्नमेंट है, तो लोकल सेल्फ गवर्नमेंट अगर कुछ उसमें उनकी कमज़ोर हो जाएगी तो वहाँ पे शासन की भूमिका आती है उनको ग्रांट देने के लिए। लेकिन मुंबई एक ऐसे कॉरपोरेशन है जो एशिया का रिचेस्ट कॉरपोरेशन है, इसलिए उनको ये मदद की ज़रूरत नहीं लगती। अगर ज़रूरत लगती तो हम लोग, जैसे मैंने बोला कि BST का पैसा देने के लिए नहीं है, तो मैं ज़रूर बोलूँगा। लेकिन मैं एक आपको बात बोलता हूँ, MMRDA कोस्टल रोड का काम करने वाली थी, कितना बड़ा कोस्टल रोड है, फिर भी उसके लिए जीत क्यों की कि हमें ही करना है। तो उसने 16,000 करोड़ 18 करोड़, मुझे ज़्यादा मालूम नहीं है एग्जैक्ट फिगर, लेकिन 16,000 करोड़ का था। अभी बढ़ के कितना हुआ मुझे मालूम नहीं है। देखिए हम लोग छोटी छोटी चीज़ों का प्लानिंग कर रहे हैं। देखिए वर्ली का लैंड मांगा था, वर्ली की लैंड का कॉस्ट कितना है, 1200 करोड़ रुपया। बालहट था, हमको दे दो। कहीं पे जाइए जग में, हर जगह पे एक्वेरियम अंडरग्राउंड रहता है। एक्वेरियम हमेशा अंडरग्राउंड ही रहता है ताकि खर्चा नहीं हो उस पर। अभी मैं कैसे समझा कि जाऊँ, उनका जो एक जिद रहती है बच्चों की, तो जिद पूरी की जाती है। लेकिन अभी हम लोग अंडरग्राउंड एक्वेरियम बनाने का मैंने प्लान बनाने के लिए बोला है। ये जो अपना बहुत बड़ा ये है रिक्लेमेशन हो रहा है, उसका बहुत अच्छा प्लान बनाने के लिए बोला है। सेम साहब ने बोला है कि यहाँ से ये शिफ्ट नहीं करना है रेस कोर्स, लेकिन रेस कोर्स की जो बाकी की ज़मीन है उसमें कुछ अम्यूज़मेंट की फैसिलिटी ऑर्डिनरी लोगों को बना के उसको टनल से जोड़ा जा सकता है। ये जो बहुत बड़ा गार्डन बन रहा है उसके साथ। तो ये छोटी छोटी चीज़ें हैं जिसके बारे में सोचना चाहिए। अगर वो वर्ली की ज़मीन चली जाती तो 1200 करोड़ रुपये जाता था गवर्नमेंट का। रेस कोस्टला ह्याच्यावर कनेक्ट नाही करायचं, अंडरग्राउंड टनेलने जे अम्युजमेंट एरिया होती ती कनेक्ट होऊ शकते। जसं हाजी अलीला अंडरग्राउंड हे आहे, सबवे आहे, सबवे झाला की नाही हाजी अलीला, मग तो रेसकोर्सला असं होऊ शकतो ना। तिथं जर जोडलं गेलं तर तिथं अम्युजमेंट एरिया होऊ शकते, कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तिथं कमर्शियल ॲक्टिव्हिटी करता येणार नाही रिक्लेमेशन लँडला। आपल्याकडे आपण मोठं मुंबई आई करायचं ठरवलं तर मुंबई आई कुठे होऊ शकतं, मुंबई आई ह्याच्यावर रेसकोर्सच्या शेजारी होऊ शकतं ना, का होऊ शकणार नाही? मोठी जमीन आहे तिथं, मग त्याच्या शेजारी जर होऊ शकलं तर रेसिस बघणं हे श्रीमंतांचं काम आहे। पण गरीब माणसाला लंडन आहे लंडनलाच का असावं किंवा दुबई आहे दुबईलाच का असावं, ते इथं होऊ शकतं ना। ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग, हे बघा हे प्लॅनिंग सुरू आहे। तुम्ही शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की मी सांगितलं म्हणजे हे फायनल झालं किंवा मंजूर झालं असं नाही, त्याच्या प्लॅनिंगची प्रक्रिया चालू आहे। त्याच्यामुळे मुंबई आई करावं आणि त्याच्यामधून मुंबईला खूप टुरिस्ट यावे किंवा मुंबईच्या लोकांना मनोरंजनाच्या सुविधा मिळाव्या असा विचार इतर लोक का करू शकले नाही, हा प्रश्न आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, झोपडपट्टी मुक्त होईल का? निश्चितपणे होऊ शकतं। त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँड्सवर झोपडपट्ट्यासुद्धा आहेत। ते थोडंसं कोऑर्डिनेशन हे जर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने केलं तर ही गोष्ट निश्चितपणे घडू शकते। सर मुंबई में अंतरराष्ट्रीय स्काई वॉक मुंबई में कई जगहों पे मुंबई में स्काई वॉक है, साइन में है, गेटगांव में है, उपनगर में बहुत है, बट उसका उपयोग नहीं हो रहा है, उसका दुरुपयोग हो रहा है। नहीं, उसके लिए एक हमने छोटा सा स्कीम बनाया है। ये अच्छी बात है क्योंकि आपको पता नहीं रहेगा कि हम लोग क्या क्या चर्चा करते हैं हमारे मीटिंग में। तो स्काई वे पे लोग क्यों नहीं जाते, उसमें एक तो लिफ्ट नहीं है या तो एस्केलेटर नहीं है। तो हमने ऐसे बोला है कि आप एस्केलेटर और लिफ्ट बनाओ, ऐसा दिल्ली में इम्प्लीमेंट किया है। तो वो भी हमारे कमिश्नर साहब ने आदेश दिया है अपने इसको कि इसका डिज़ाइन बनाइए ताकि उसका यूज़ हो सके। तो ये छोटी छोटी चीज़ें सब हो रहा है। मुंबई चेंज तो एकाएक नहीं होगा, वो तो पार्किंग में ऐसा है कि पार्किंग के बारे में हमारी जब चर्चा हुई तो बहुत सारे जो पेड पार्किंग है वो एम्प्टी रहते हैं और लोग रास्ते पे ये करते हैं। तो मैंने उनको ऐसे बोला है कि इसका रेट आप कम कर दीजिए ताकि ये जो बहुमंजिले इमारतें हैं उनको पार्किंग का कुछ हिस्सा कॉरपोरेशन को भी देना पड़ता है।
कुछ उनको FSI भी मिलता है अगर वो पार्किंग तैयार करके दे दे। और ये सब वुमेन सेल्फ हेल्प के ग्रुप से नाम से कई दूसरे ही लोग चलाते हैं, ऐसे मैंने ऑब्जर्व किया है। और उनको ये सब पैसा जाता है। ये कॉर्पोरेशन को अगर मिले, या तो नागरिकों को कम रेट में अगर वो पार्किंग अवेलेबल हो तो बहुत सारी समस्या कम हो जाएगी। इसके लिए मुंबई कॉर्पोरेशन एक ऐप डेवलप कर रहा है कि कौन से पार्किंग में कितना ये बचा है। जैसे मैंने आपको बोला कि आकृति पार्किंग 40% भी उसमें ये नहीं होता, 60% वैकेंट था। अगर महालक्ष्मी में आने वाली व्हीकल्स अगर आकृति पार्किंग में पार्क होती है, दूसरे 2 बड़े पार्किंग बन रहे हैं जो एक हाजी अली में है और एक महालक्ष्मी के तरफ है, तो वो भी नए बन रहे हैं पार्किंग। फिर ये जो पार्किंग एम्प्टी रहती है उसके बारे में हम लोग पॉलिसी डिसीजन लेने वाले हैं। अगर कम रेट में उसमें पार्किंग मिलता है तो बड़ी बड़ी गाड़ियाँ रास्ते पे क्यों खड़े करेंगे। आज एक पार्किंग में महीने का 6,000 रुपया देना पड़ता है, मतलब 72,000 रुपया देना पड़ता है। मुझे ठीक से मालूम नहीं, शायद किसी ने बोल दिया कि ये सही अगर होगा तो। मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवलं जाते, सुशोभीकरणाचं सुद्धा तुम्ही सांगितलंय, परंतु एकीकडे सुशोभीकरण होत असताना महागाईवरती हे सरकार बोलत नाहीये असं विरोधक म्हणत आहेत। तर आपण पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये वाढत असलेल्या महागाईबद्दल आणि खरा मुंबईकर आहे तो मुंबईचा बाहेर चाललाय, हा प्रश्न आपण पालकमंत्री म्हणून कसं करू? मला 2 गोष्टी, मुंबईमधला मुंबईकर हा बाहेर जाता का म्हणून याच्याबद्दल 100% आमचं एकमत आहे। त्याच्यासाठी रिडेव्हलप होत असलेल्या बिल्डिंगवर कंट्रोल केला पाहिजे। मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट जी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून होते, बघा आता BDD चाळींची डेव्हलपमेंट होते आहे, गिरगावमध्ये अनेक क्लस्टरचे प्रोजेक्ट होत आहेत, या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकेल, पण त्याला काही वेळ लागणार आहे। महागाईचा जो प्रश्न आहे, आता गॅसचे रेट कमी केले, अनेक गोष्टीचे रेट ज्याला केंद्र शासन कमी करतं त्याला टीका करतात की इलेक्शन आली म्हणून रेट कमी केलेले। रेट कमी झाली वस्तुस्थिती आहे आणि लोकांना कमी रेटमध्ये भाजीपाला मिळावा म्हणून संडे मार्केटची कल्पना फडणवीस साहेब ज्यावेळेला CM होते त्यावेळेला मुंबईमध्ये आणली। पालकमंत्री म्हणून मला असं वाटतं की ही संकल्पना व्यवस्थित जर राबवली तर नाशिकसारख्या ठिकाणून शेतकरी डायरेक्ट भाजी देऊ शकतील मुंबईच्या ह्याला। हे काय झालं, मध्ये तरी आपण एखादी संकल्पना मांडतो आणि मग ते विसरून जातो, ते पुन्हा एकदा पुनर्जीवित केली पाहिजे। आणि म्हणून हे शासनसुद्धा आपल्या जागा उपलब्ध करून देते, कॉर्पोरेशनसुद्धा देते, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी रेटमध्ये भाजीपाला हा मुंबईकरांना मिळू शकेल असं मला वाटतं। हां, आपण करिअरच्या ब्रिजचं उद्घाटन केलं हो हो तर त्या ब्रिजला फुटपाथ बनवलेला नाहीये। मी तर फुटपाथ बनवण्याची ऑर्डर दिली आणि तो सँक्शनसुद्धा झाला आहे, काम आता सुरू होईल। याला जोडून प्रश्न असा होता की सगळीकडे जे नवीन गर्डर ब्रिज बनवत आहेत ते वेब प्रकारचे बनवत आहेत, ओपन वेब प्रकारचे, ज्याच्यामध्ये फुटपाथ बनवणं शक्य नाहीये, म्हणजे ब्रिटिश एरा ब्रिज सारखं। तर याच्याबाबत काही नाही, मी त्यांना ब्रिज डिपार्टमेंटला असं सांगितलेलं आहे की निदान 1.5 मीटरचा तरी फुटपाथ ठेवा, म्हणजे जरी 3 मीटरचा ठेवता येत नसेल तरी 1.5 मीटर म्हणजे साधारण 4.5 फूट। नाही, मी करायला सांगितलेलं आहे 100%। माझ्या याच्यामध्ये लिहून घ्या जरा, मला आठवण करा। असं बोलणं आहे की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची गाईडलाईन आहे, त्यामुळे आता ब्रिज आम्ही बनवू शकत नाही, फक्त रेल्वेचं जे पोर्शन आहे तेवढेच ब्रिज बनवणार नाही। हे जे सांगणं आहे ना, हे सांगणाऱ्याला ठामपणे सांगणारा पालकमंत्री असायला लागतो। तो पालकमंत्री मुंबईला मिळालेला आहे, काळजी करू नका, कारण ह्यांना जाग्यावर आणायला लागतं। जनता ही मोठी असते आणि जनतेचे प्रॉब्लेम्स मोठे असतात, ते अधिकाऱ्यांना कळू शकणार नाही कारण ते गाडीतून जातात। मी अनेक वेळेला चालत जातो, मला याच्यामध्ये काही कमीपणा वाटत नाही। मुंबई महानगरपालिकेचे जे गार्डन्स आहेत तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात किंवा मॉर्निंग वॉकला जॉगिंगला लोक येतात, पण त्या गार्डनमध्ये कुठेही खानपान सेवेची व्यवस्था नाही, साधं पाण्याची बाटली मिळू शकत नाही। हा प्रश्न जेन्युइन आहे, मी आता नोंद करून घेतो। मी म्हणूनच सांगितलं की तुमच्यावर चर्चा का झाली पाहिजे, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळू शकत नाहीत। जर मुंबईला आता टॉयलेट्स, बसमधून उतरलं की निदान आपल्याला एखादी छोटं टॉयलेट पाहिजे की जिथं आपल्याला त्या माणसाला जाता आलं पाहिजे। अनेक लोकांना डायबिटीज असतो, काही ओल्ड एज असतं, त्याच्यामुळे ती आम्ही सोय करतोय। परंतु अनेक वेळेला फुटपाथवर आम्ही आता एक छोटं हे ठेवायला सांगितले, स्टेनलेस स्टीलची, जशी नवी मुंबईला आहेत ती, आणि मग ती तशी असली तरी शेजारचे लोक कंप्लेंट करतात, पण मला वाटतं फुटपाथच्या बाबतीत खूप मोठी कोण कंप्लेंट करू शकेल असं वाटत नाही।
पण त्याचा क्लिनलीनेस ठेवला पाहिजे. तिथं वास यायला लागला तर लोकांना त्रास होतो. तर तुमची सूचना चांगली आहे. मी आजच सकाळी येताना विचार करत होतो की हाजी अलीच्या शेजारी छोटंसं गार्डन आहे, पण तिथं काहीच नाही, टॉयलेट्स नाही, एखादा रेस्टॉरंट नाही आहे. तर ह्या शेवटी पॉलिसीमध्ये आणायला लागतं. ह्याच्यामध्ये भाग काय असतो की बायलॉजमध्ये आणायला लागतं की याच्या एवढं पर्सेंट, जसं आम्हाला गार्डनमध्ये अलाउड आहे 0.5% ऑफ द टोटल एरिया कुड बी युटिलाइज फॉर अदर ॲम्युनिटीज. त्याच्यामध्ये टॉयलेट्स येऊ शकतात, त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स येऊ शकतात. ही चांगली हे आहे, मी त्याची नोंद करून घेतो. माझ्यावर PA कोण आहे जर हे करून घ्या. आणि माझे PA तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्यावेळेला घेतो शेजारी सगळे PA उभे पाहिजेत. जे जे मुद्दे आता सांगितलेले आहेत ते मुद्दे लिहून घ्या. म्हणजे माझी ज्यावेळेला मीटिंग असेल त्यावेळेला मला आठवण करा कॉर्पोरेशनबरोबर. हां, तुमचा 1-2 मुद्दे मला सांगितले. त्यामध्ये एक फुटपाथचा मुद्दा आहे जो अजून इम्प्लिमेंट झाला नाही, ज्याची मी ऑर्डर दिलेली होती. दुसरा मुद्दा आहे तो गार्डनमध्ये काही फॅसिलिटीज पाहिजे, जसं पाण्याची बाटली, छोटंसं रेस्टॉरंट, टॉयलेट्स ह्या पाहिजेत. त्याचेसुद्धा आम्ही निश्चितपणे जागा नाही आणि खूप एनक्रोचमेंट भरपूर है. नहीं, एनक्रोचमेंट का बहुत बड़ा प्रॉब्लम है मुंबई में. उसके बारे में भी हम लोग देखिए, अभी दादर में क्या स्थिति थी आप बोलिए. चलने के लिए भी जगह नहीं थी, अब लोग आराम से चल सकते हैं. थोड़ा थोड़ा कठोर स्टेप भी लेना पड़ता है, नहीं तो पूरी जगह पे हर जगह पे बिझनेस ही हो जाएगा. बिल्डिंग NOC नाही आहे, त्याच्यामुळे त्यांची RTची मान्यता रखडलेली आहे. जवळपास 200 शाळा मोस्टली जुन्या शाळा आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता जे नवीन नॉर्म्स जे आपण सक्तीचे केले त्याची पूर्तता त्यांना जमत नाहीये. तर काही आपण तोडगा आपण निश्चितपणे मी सांगितलेलं आहे की मुंबईच्या शाळांच्या एकाही शाळेचा परवाना अजून आम्ही रद्द केलेला नाही. बघा, त्यांना आपण मुदत दिली होती की एवढा काळ झाल्यानंतर तुमच्या शाळेचे परवाने रद्द करून तुमच्यावर केसेस करण्यात येतील. परंतु मुंबईची ही समस्या लक्षात घेऊन आम्ही ही ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि त्यांच्यासाठी काही रिलॅक्सेशन देण्याच्यासुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत. परंतु सेल्फ फायनान्सचा ॲक्ट आहे, त्याच्यामुळे ॲक्टमध्ये दुरुस्ती करायला लागेल की आम्ही रूल्समध्ये दुरुस्ती करून हे देऊ शकतो कन्सेशन्स, याच्यावर आम्ही विचार करतो आहे. पण ह्या 100% कन्सेशन्स दिल्या जातील, कारण मुंबईला जागेची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे काही नॉर्म्समध्ये मुंबई बसू शकत नाही. तर हा आम्ही विषय पॉझिटिव्हली घेतलेला आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 2022 मार्चपासून महापालिका विसर्जित झाल्यानंतर महापौर वैद्यकीय निधी जो दिला जात होता, महापौर आता नसल्यामुळे तो आयुक्त म्हणतात त्यावर मी सही करणार नाही. बरीचशी पत्रे होऊन गरिबांची पडलेली आहे. 5,000 ते 25,000 त्यांना वैद्यकीय मदत मिळते, आयुक्त सही करायला तयार नाही, त्यामुळे त्यांना ती मदत मिळत नाही. तर तुम्ही असं काय करणार आयुक्तांना? मी ह्याच्यावर चर्चा करेन, कारण सध्या एक मिनिट, मीटिंग चालू आहे. सध्या बॉडी अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे महापौरांचे अधिकार, बॉडीचे अधिकार म्हणजे काउन्सिलचे अधिकार हे सगळे कमिशनरना आहेत. तर मी ह्याच्यावर निश्चितपणे चर्चा करेन. एक चांगला विषय तुम्ही घेतलेला आहे, मी अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा करेन. आपल्याकडे PMGPच्या इमारतींना आता 33/7 मध्ये सरकारने मान्यता दिली, FSI दिली, पण काही ठिकाणी जागेचं प्रमाण खूप कमी आहे, छोट्या भूखंड आहे. तर तिथे रिडेव्हलपमेंट कशी करू शकणार? त्याला क्लस्टर केलं पाहिजे ना, एकत्र केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आता आपण असं केलेलं आहे की तयार नसतील तर ते अधिकार म्हाडाला दिलेले आहेत. त्यामुळे म्हाडा त्यांना नोटीस देऊ शकते आणि ते प्लॉट ताब्यात घेऊ शकतं रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात. एकतर त्यांनी स्वतःहून करावं, नाही केलं तर त्यांना नोटीस देऊन म्हाडा ते करू शकतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम आता मुंबईचा सॉल्व्ह झालेला आहे. ॲक्ट आम्ही हे केला, अमेंड केला. काफी विरोध है मुंबई में. क्या है जो उद्यानों को दत्तक देने की योजना है, जो ओपन स्पेस पॉलिसी है, हाँ RGPची पॉलिसी, खेळाची मैदानं त्याची पॉलिसी, RGPची पॉलिसी आहे ना, हां धोरण तयार करते ना, त्याला काही ठिकाणी विरोध होतोय. तुमचं काय म्हणणं? आणलेलं आहे. नाही बघा, मला पालिकेच्या प्रत्येक गोष्टीची माहिती नाही म्हणून तर मी तुमच्यावर बसलो ना. आता मी जरासा पालकमंत्री म्हणून तयारीने जाईल मीटिंगला. पक्का रखेल. हां, हे बघा, मी तुम्हाला असं सांगतो की फार त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते काय आहे बघा, ते सहानुभूतीवर
संजय गायकवाडांकडे नाही, जे सहानुभूतीवर हे करतात ना आणि सहानुभूती ते. अरे संजय गायकवाडना काय झालं आहे की आमची त्याशी प्रवक्त्यांची बैठक होती, त्याला आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलं की काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. त्यामुळे पुढच्याला आम्ही संजय गायकवाडना त्या मीटिंगला बोलू. हां आहे बघा, मला ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर मी काही बोलत नाही, हे माझं वैशिष्ट्य. अहो त्यांना एक गोष्ट अशी आहे की त्यांना गुजरातची ॲलर्जी आहे आणि त्याच्यामुळे हे झालं की ते गुजरातला चाललं, ते झालं की गुजरातला चाललं. एखादा प्रोजेक्ट चेन्नईला सुद्धा जातो की नाही. आणि जर तामिळनाडूचं समिट इथं होऊ शकतं, जर उत्तर प्रदेशचं समिट जर मुंबईमध्ये होऊ शकतं, तर गुजरातचं समिट का होऊ शकत नाही. मुंबई तर संपूर्ण राष्ट्रांची आहे ना, म्हणजे सगळे कोणी मुंबई येऊन मुंबईला समिट घेऊ शकतात. आर्थिक राजधानी आहे, नाही तो आर्थिक राजधानीचा स्टेटस काढला पाहिजे. ते आम्ही कधीच मान्य करणार नाही. ती भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ती राजधानी राहणार. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पापैकी फक्त 4% खर्च हा निधी हा आरोग्य विभागावर केला जातो आणि मुख्यमंत्र्यांनी जो आढावा घेतला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे कळलं, त्यामध्ये नाराज असल्याचं कळतंय. खरंच इतका कमी निधी वापरला जातो का? राज्य सरकार आरोग्य विभागावर निधी खर्च करायला उदासीन आहे का? राज्य सरकार आरोग्यावर खर्च करण्यासाठी उदासीन बिलकुल नाही आहे. फक्त मध्यंतरी काही निर्णय झाले, जे कोर्टामध्ये काही केसेस होत्या आणि त्यावेळेला जी सरकारने ॲफिडेव्हिट दिली त्याप्रमाणे हाफकिन इन्स्टिट्यूट याच्याकडून सगळी वैद्यकीय खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामुळे असं झालं आहे की या प्रोसेसला फार वेळ लागतो. म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन याच्यासाठी एक परचेस कमिटी हाय लेवलची निर्माण करण्यात आलेली आहे आणि जे काय त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये 2 किंवा 3 वर्षाची रेट कॉन्ट्रॅक्ट्स ही केली जातील की जेणेकरून कुठलंही औषध लागलं तरी तुम्ही ते थेट त्या रेट कॉन्ट्रॅक्टवर खरेदी करू शकता. तुम्हाला मोठ्या प्रमाणात इक्विपमेंट्स लागतात. जसं मी सांगितलं की मी मुंबईसाठी 5 कोटी रुपये दिले या मशीनसाठी की ज्याच्यामधून तुम्हाला हार्टचं ऑपरेशन म्हणत नाहीत त्याला, नॉन इव्हिजिव्ह हे आहेत, ज्याला एन्जिओप्लास्टी म्हणतात. तर ते एन्जिओप्लास्टीचं मशीन दिलं 5 कोटीचं, परंतु ते खरेदीच झालं नाही. ह्या काही ज्या डिफिकल्टीज आहेत, खरेदी झालं नाही तर त्या 5 कोटीचा उपयोग काय? 5 कोटी माझ्या हाफकिनकडे आहेत, परंतु एकदा जर रेट कॉन्ट्रॅक्ट झाला की तुम्हाला जर एन्जिओप्लास्टीचं मशीन घ्यायचं तर त्याची एवढी किंमत आहे, तर पटकन ते खरेदी होऊ शकतं. हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जर प्रक्रिया जलद झाली. दुसरा प्रॉब्लेम आहे तो डॉक्टर्सच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भातला प्रॉब्लेम आहे. तिथं आपण काय करतो की ज्या ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल नसतात तिथं थेट भरतीची सुद्धा सुविधा आपण कलेक्टर लेवलला देतो. तरी पण छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स अवेलेबल होत नाहीत. तर आता एक चांगलं झालेलं आहे की निदान मेडिकल कॉलेजमधून पासआउट जे स्टुडंट आहेत, जे आता डॉक्टर बनलेले आहेत, ते तरी कंपल्सरी त्यांना केलेलं आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये काम करावं. पण ही डॉक्टर्सची अवेलेबिलिटी लवकरच कमी होईल, कारण हा मुद्दा संपूर्ण देशाचा मुद्दा होता आणि पंतप्रधान महोदयांनीच तो टॅकल केला की प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेजेस करायची आणि त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजेसमधून डॉक्टर्स अवेलेबल होते. सर, याला जोडून असा एक प्रश्न, अर्थसंकल्प अधिवेशनात जेवढा बजेट दिला होता त्याचा 6 महिने झाले तरी फक्त 33% खर्च जो आहे तो केला गेला होता, 50% तो पोहोचला 6 महिन्यात. एक गोष्ट अशी आहे की सुरुवातीचे 6 महिने किंवा 8 महिने हे कामाचं इम्प्लिमेंटेशन चालू असतं, रनिंग बिलंसुद्धा निघालेली नसतात आणि ज्याला काम कंप्लीट होईल त्याला त्याचं बिल काढलं जातं. त्याच्यामुळे सगळा जो एक्सपेंडिचर आहे हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये बुक होतो, कारण ती कंप्लीट झालेल्या ह्याची पेमेंट्स होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं आढळून येईल की साधारणपणे 60% आसपासची रक्कम ही कामं कंप्लीट झाल्यानंतर त्याची बिलं दिली जातात आणि त्यावेळेला ती रक्कम बुक होते. त्यामुळे नेहमीच हे एक हत्यार असतं विरोधी पक्षाच्या हातामध्ये की तुम्ही खर्च तेवढ्या ह्याने झालेला नाही म्हणून. असं बिलकुल नसतं. आणि दुसरं एक शासनाची सेफ्टी मेजर असं असतं की त्या काळामध्ये केवळ मटेरियलची खरेदी होऊ नये ह्याच्यावर सुद्धा निर्बंध आहेत आणि म्हणून ॲक्च्युअलच काम व्हायला लागतं आणि त्याच्यावर खर्चसुद्धा व्हायला लागतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.